सुरुवात करू. ठीक आहे. नाही नाही, बोला की तिकडून, काही प्रश्न नाही. हॅलो. उभं राहून बोलू का बसून बोलू? बरं. खूप वेळा म्हणजे सर्वप्रथम व्यासपीठावरील मान्यवर आणि माझे मित्र मिलिंद कुलकर्णी आणि माझे अगदी आम्ही एक जीवाचे मित्र, आम्ही जितेंद्रजी आणि मी, खूप वेळा असा ऑर्केस्ट्राचा प्रत्येक कार्यक्रम मी अटेंड करतो. तर तिथले ऑडियन्समध्ये असं म्हणतात, अरे हे क्लासिकल सिंगर आहे, या ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमामध्ये याचं काय आहे? म्हणजे खूप लोकांना माहीत नाही. भीमसेन जोशींच्याकडे शिकायला सुरुवात केल्यानंतर 80पासून सर्वाचे सर्व म्युझिक डायरेक्टर शंकर जयकिशन आणि कय्याम यांना सगळ्यांना जवळून पाहिलं. कारण काय, कोणालाही माहीत नसलेली गोष्ट आज सांगतोय मी तुम्हाला, की ही सर्व मोठे म्युझिक डायरेक्टर बरं का मिलिंद, भीमसेन जोशींचा गाण्याला तिकीट काढून आलेला आणि मी त्याचा साक्षीदार आहे. साधारण एक 8 वर्ष कंटिन्युअसली सेंट झेवियर म्युझिक फेस्टिवल होतो. तिथे सकाळी 4ला तिसऱ्या दिवशी सकाळी 4 ते 6 भीमसेन जोशींचं गाण्यानी मुक्ताय व्हायचं. तर तिथे मी स्वतः ड्राईव्ह करून शंकर जयकिशन आले होते 3:30ला सकाळी आणि उतरले. इतके सिम्प्लिटी गाडीमधून उतरले आणि त्यांच्या बरोबर आलेलं, हमारे पीछे पीछे मत आइए यहाँ खडे हो जाए. आणि सरळ चालत चालत 2-4 लोक आले, नाही नाही कुछ नाही हम जाके बैठते. त्यांच्याकडे फर्स्ट क्लासचा तिकीट होता हातामध्ये. ते सरळ ते हॉलमध्ये गेले आणि बसले. बरं का, अशी म्हणजे मी पाहिलं आहे. तुम्हाला का सांगतो की आजचे जे स्पर्धक आहे त्यांना माझं एकच विनंती आणि रिक्वेस्ट आहे. दिस इज द व्हेरी व्हॅल्युएबल विषय मी सांगतो आहे आणि म्हणजे आज वेळ कमी आहे. ज्यांना फर्स्ट क्लास मिळाला म्हणजे फर्स्ट प्राईज मिळालं बरं का, तेव्हा त्याचा अर्थ असं नाही आहे फक्त त्यांचं गाणं चांगलं झालं असं नाही, पण त्या कॉम्पिटिशनच्या वेळी त्यांनी गायलेलं त्या वेळेवरचं गाणं ते ॲप्लिकेबल झालं, म्हणजे सुंदर झालं. त्याचा अर्थ बाकी लोकांचं गाणं पडलं आहे असं नाही. त्यामुळे गुरुजी म्हणायचे 50 वर्ष शुद्ध कल्याण गायचे ते आणि यमन गायचे, मालकंस गायचे बरं का. खूप वेळा म्हणजे असे अर्धवट लोक विचारतात, तुम्ही तोच राग काय गाता म्हटलं. ते म्हटलं अजून मला तो राग व्यवस्थित येत नाही, त्याचा रियाज करतोय मी. आणि म्हणून त्यांचा प्रत्येक वेळी तो राग तोच राग आहे, पण प्रत्येक वेळी त्यांच्या गाण्याची पद्धत वेगळी आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी अभिमानाने सांगतो जितेंद्र, की किशोर कुमारजींना बरं का आम्ही मँगलोरमध्ये बोलवलं होतं साधारण 70 साली का 71 साली. तेव्हा स्टेजवर त्यांनी जो काय म्हणजे राडा घातला, 32 गाणी म्हटली त्यांनी संध्याकाळी. या किशोर कुमारने संध्याकाळी 8ला सुरू झालेलं रात्री 2पर्यंत गायले. आणि तसं मोहम्मद रफीसुद्धा आले होते, त्यांनीसुद्धा 28 गाणी म्हटली. कारण काय ऑडियन्स तसं होता, 50-60 हजार लोक ऑडियन्स होते. म्हणजे हे सगळं सांगण्याचं कारण तर मी त्यांना पाहिलेले, मी त्यांना अनुभवलेले मी. आणि तुम्हाला सांगतो रफी साहेब, किशोरदा, लता, आशा भोसले यांचा सगळ्यांची गाणी ऐकून गाण्यासारखे नाही आहे. व्हेरी सिरियस व्हा. प्रत्येक गाणं रियाज करावा लागतो, नाहीतर असं सहज येत नाही. आणि त्या गाण्यामध्ये प्रत्येक तेव्हा जेव्हा त्यांना गाणं दिलं तेव्हा ते त्याच्यामध्ये बुडून जातात, म्हणून त्यांचं गाणं असं रंगतं. प्रत्येक काय गाणी म्हटली नाही किशोरजींनी किंवा रफी साहेबांनी. हां काय रे ते, आता मी आत्ता इथे बोललो होतो नाही नाही की यांचा मला एक सुंदर एक कार्यक्रम मी बसवलेले. आता त्याच्यामध्ये एक जस्ट बघा
की ऐकून गाणं आणि गाण्याला गाणं आणि त्या गाण्याला दर्जा देणं याच्यामध्ये फार फरक असतो. इथे जे कॉम्पिटिटर्स आहे ते ऐकून गाणं गातात ते, पण ऐकून गाण्यापेक्षा त्या गाण्याचा विचार करून गाणं आणि त्या गाण्याला दर्जा देणं. लक्षात आलं का? याच्यामध्ये फार फरक आहे. आणि माझ्याकडे खूप लोक हीच गाणी शिकायला येतात. हं. ते हे काय कुठलं गाणं रे ते? हम्म, ओ मायरी मैं कैसे कहूँ पीर अपने जिया की मायरी. आता मी करेक्ट गायलो आहे, पण ते गाणं ऐकून गाणं येतं आणि ते असं असतो. पण यू हॅव टू एक्सप्लेन टू द ऑडियन्स, तेव्हा त्याच्यात पॉज असतो. ओ मायरी मैं कैसे कहूँ पीर अपने जिया की. हे गाणं याच्यावर रियाज केलं तरच हे गाणं होतं. आता सहज गाताना सगळी लोक म्हणतात हो मला आवडतं ते मी गातो. मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा, फिर भी मेरा मन प्यासा. त्याचा ते शब्द अर्थपूर्ण आम्ही गायला पाहिजे असं आहे. आणि त्याला तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, जे कुठं आज इथे येतील, की तुम्ही शास्त्रीय संगीत शिका, तर ते गाणं उत्तम होतं. नुसतं या गाण्यामागे मागे पडू नका बरं का. आणि जितेंद्र बुरुक गातो बरं का. आज सगळीकडे सांगता की किशोरचं गाणं ऐकायचं असेल तर जितेंद्रचं गाणं ऐका म्हणून. का की तो त्याच्यामध्ये बुडून गातो आहे, त्याचा विचार करून गातो आहे, तो अर्थ काय आहे हे सगळं. त्यामुळे सगळ्यांना ती विनंती आहे, क्लासिकल शिका. आणि आज व्यासपीठावर बसलेले सगळ्यांना माझं हे काय अभिवादन, नमस्कार. आणि सनी निबण माझे मित्र आहे, त्याच्यापेक्षा बाबाजी आबा बरं का इतके माझ्यावर प्रेम करायचे ते. कारण का सॅटर्डे क्लबमध्ये आम्ही एकत्र यायचो. आणि त्याच्यानंतर मी त्यांना काय आवडलं मला कळत नाही. म्हटलं नाही पंडितजी तुम्ही गाताना मस्त मजा येते म्हणजे एक एक दोन दोन गाणी म्हणायचो आम्ही तिथे. मग नंतर 4-5 वेळा घरी आलो मी बरं का. फारच प्रेम असायचं. असू दे. आणि लास्ट इयर माझा 75 जेव्हा झाली तेव्हा मला आशा भोसलेंनी घरी बोलून त्यांनी सत्कार केला माझा. आणि ते निमण साहेबांनी कुठेतरी पाहिलं आणि मला लगेच त्यांनी फोन केला सनी निमणनी की हो पंडितजी मस्त मजा लताजी तुमचा सत्कार करतात. त्यांच्या समोर बसून त्यांनी गायलेलं गाणं मी म्हटलं आणि कोणालाही माहीत नाही, कोणी ऐकले का नाही मला माहीत नाही. आशा भोसले आणि पंडित भीमसेन जोशी यांनी एकच डुएट म्हटलेलं आहे, एकच डुएट गायलेले ते त्यांना म्हणून दाखवलं मी. खूप आनंद झाला. आणि हे सगळं मी का सांगतो, काय आयडॉल नातं आहे. हां पुन्हा आयडॉल ही एक कीर्ती यांना मिळाली ना. आयडल हे यांनी सुरू केलं, त्यामुळे त्या कीर्तीला माझा नमस्कार. कळलं का. आणि पुढे कधी चान्स मिळाला तर मला मन्नादा आणि किशोर असा एक कार्यक्रम करूया अशी माझी इच्छा आहे. फार मजा येईल बरं का. ओके. मला असं वाटतं तेच गाणं आम्हालाही ऐकायला आवडेल. तुम्ही जे डुएट म्हणलं होतं इथेच आम्हाला रसिक श्रोत्यांनाच म्हणून ऐकवलं तर बरोबर. त्याच्यामध्ये आशाजींना मी सहज विचारलं तेव्हा कसं वाटत होतं म्हटलं. ते म्हटलं अरे बापरे काय आहे म्हटलं. स्टुडिओमध्ये रामभाऊ कदम म्युझिक डायरेक्टर आहे त्याचे बरं का. तर स्टुडिओमध्ये मी गेली, ह्या माणसाचा काय त्यांना पाहतानाच मला ते भीमसेन नाव नाही आहे ते भीमच येते असं बोलले आशाबाई.
कळलं का? मग नंतर प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस केल्यानंतर पहिलं त्यांनी एक वाक्य सांगितलं म्हणे भीमसेन जोशींना, "अण्णा मी गाते, पण तुम्ही जे ताना आणि हे सगळं ते त्याची जबाबदारी तुम्ही घ्या. मी फक्त आलाप करते." रस बरसत अमृत वीणा, रस बरसत अमृत वीणा, हे आशाबाई. आता गुरुजी, रस बरसत अमृत वीणा, सुरातनी संगीत जागले, बरसत अमृत वीणा, ये आकारा सुस्वरतान, हे आशाबाईंचं. हे आकारा सुस्वरतान, इथे गुरुजी आ सूरदावती विसरून भान, सूरसात नाचतात, गीत उद्याचे गात गात, रस बरसत अमृत वीणा. याला म्हणतात पंडितजी. खूप आभारी आहेत. रिक्वेस्टला तुम्ही मान दिलात आणि तुम्ही तुमच्या जी इच्छा आहे की मन्ना डे आणि किशोर कुमार यांच्या गाण्यांचा कार्यक्रम आपण थोड्याच दिवसात लवकर करूया. हे आता मी ह्या व्यासपीठावर तुम्हाला